नमस्कार मित्रांनो, सी शार्प ट्युटोरियल सिरीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रिंग फॉर्मॅटिंग बघितले। या व्हिडिओमध्ये आपण नंबर्स आणि नंबर्सवरचे ऑपरेशन्स बघणार आहोत। चला तर मग एका बेसिक नंबर ऑपरेशन्स पासून आपण सुरुवात करूया। मी इथे दोन व्हेरिएबल डिक्लेअर करतो। एक इंटीजर a, त्याला मी 10 व्हॅल्यू असाइन करतो आणि दुसरा व्हेरिएबल इंटीजर b, त्याला 3 व्हॅल्यू असाइन करतो। आता console.writeLine मध्ये मी a प्लस b प्रिंट करतो, त्याच्यानंतर a मायनस b प्रिंट करतो, त्याच्यानंतर a इंटू b प्रिंट करतो। चला प्रिंट करून बघूया। तर a प्लस b ने बेरीज करून 13 प्रिंट केले आहे, a मायनस b ने वजाबाकी करून 7 प्रिंट केले आहे आणि a इंटू b ने गुणाकार करून 30 प्रिंट केले आहे। आता आपण डिव्हिजन बघूया, म्हणजेच भागाकार। एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो मी इंट result1 इज इक्वल टू a भागिले b। तर याचं उत्तर काय यायला पाहिजे एकदा आपण कॅल्क्युलेटरमध्ये करून बघूया। 10 डिवायडेड बाय 3, तर तुम्ही बघू शकता याचा आन्सर आला आहे 3.33। आता आपण सी शार्पमध्ये प्रिंट करून बघू काय आन्सर येते। तर तुम्ही बघू शकता सी शार्पमध्ये इथं आन्सर 3.33 न येता फक्त 3 आलेला आहे। त्याचं कारण काय, तर result1 या व्हेरिएबलचा टाईप आहे इंटीजर आणि इंटीजरमध्ये कधीसुद्धा पॉइंट नंतरचा भाग येत नाही। तर आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की जर आपल्याला पूर्ण पॉइंट नंतरची सुद्धा व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर त्यासाठी आपण डेसिमल वापरतो। डेसिमल म्हणजेच डबल किंवा फ्लोट। इथे मी याला डबल करतो आणि आता आपण प्रिंट करून बघू। तुम्ही बघू शकाल तर त्याला डबल करून सुद्धा इथं त्याने 3च प्रिंट केलेलं आहे। याचं कारण असं की a आणि b हे दोन्हीसुद्धा इंटीजर आहेत आणि याच्या आउटपुटला आपल्याला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल। आता ते डबलमध्ये कन्वर्ट कसं करायचं, तर त्यासाठी मी a भागिले b च्या आधी ब्रॅकेटमध्ये इथं डबल लिहितो। याला टाईपकास्टिंग म्हणतात। टाईपकास्टिंग म्हणजे काय, एका टाईपला दुसऱ्या टाईपमध्ये कन्वर्ट करायचं। आता आपण रन करून बघूया। आता त्याने बरोबर इथे पॉईंट नंतरचे नंबरसुद्धा प्रिंट केलेले आहेत। आता आपण बघूया मॉड्युलस ऑपरेटर। मॉड्युलस ऑपरेटर म्हणजे काय, तर रिमाइंडर म्हणजेच काय, तर इथं हा 10 आहे आणि त्याला आपण 3 ने भागतोय। तर कसं भागणार, 3 त्रिक 9, तर इथं बाकी काय राहिले 10 वजा 9 1। तर ही जी बाकी राहिलेली संख्या आहे ती म्हणजे आहे रिमाइंडर। तर जसं आपण सी शार्पमध्ये भागाकार करू शकतो तसंच आपण हा रिमाइंडरसुद्धा काढू शकतो। तर रिमाइंडर काढण्यासाठी आपण मॉड्युलस ऑपरेटर यूज करणार आहोत आणि मॉड्युलस ऑपरेटर म्हणजे काय, तर पर्सेंटेज साइन। तर इथं आपण प्रिंट करूयात a मॉड्युलस b आणि प्रोग्राम रन करून बघू। तर तुम्ही बघाल इथं त्यांनी बरोबर 1 प्रिंट केलेला आहे। चला आता आपण इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर्स बघूयात। तर डबल प्लस म्हणजे इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे आणि डबल मायनस म्हणजे डिक्रीमेंट ऑपरेटर आहे। तर इन्क्रीमेंट ऑपरेटर काय करतो, तर व्हेरिएबलची व्हॅल्यू तो 1 नंबरनी वाढवतो आणि डिक्रीमेंट ऑपरेटर काय करतो, तर व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 नंबरनी कमी करतो। फॉर एक्झाम्पल इथं मी x नावाचा इंटीजर व्हेरिएबल घेतलेला आहे आणि त्याला 5 ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे। आता मी इथं x प्लस प्लस करतो आणि console.writeLine मध्ये x प्रिंट करतो। तर तुम्ही बघू शकता 5 हा एकाने इन्क्रीमेंट होऊन 6 इथं प्रिंट झालेला आहे। त्याच्यानंतर मी काय करतो, x मायनस मायनस करतो आणि console.writeLine वर x प्रिंट करतो। तर इथं काय प्रिंट व्हायला पाहिजे, x ची इनिशियल व्हॅल्यू काय होती 5, x प्लस प्लस केल्यानंतर काय झाली 6। आता 6ला परत मी x मायनस मायनस करतो तर काय होईल 5। प्रोग्राम रन करून बघूया। तर इथे तुम्ही बघू शकता इनिशियल व्हॅल्यू 5 होती, 5ला इन्क्रीमेंट करून 6 प्रिंट झाला आहे आणि परत 6ला डिक्रीमेंट करून 5 प्रिंट झालेला आहे। तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, हेच आपण असं सुद्धा लिहू शकतो, x इज इक्वल टू x प्लस 1 आणि डिक्रीमेंट करण्यासाठी मी x इज इक्वल टू x मायनस 1 असं लिहू शकतो। ऑर्डर ऑफ ऑपरेशन्स। सी शार्पमध्ये ऑपरेशन्सची ऑर्डर ही खूप महत्त्वाची असते। ऑपरेशन्सची ऑर्डर म्हणजे काय, तर इथं तुम्ही बघू शकता 10 प्लस 3 इंटू 2 असं लिहिलेलं आहे। तर याचा आउटपुट काय असेल, 10 प्लस 3 13 आणि 13 इंटू 2 26 हे आउटपुट असेल। तुम्हाला असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे, कारण सी शार्पमध्ये ऑपरेशन्स हे एका ठराविक ऑर्डरप्रमाणे एक्झिक्यूट होतात। तर ती ऑर्डर काय आहे, सगळ्यात आधी पॅरेंथेसिस म्हणजेच ब्रॅकेट एक्झिक्यूट होतो, त्याच्यानंतर काही गुणाकार किंवा भागाकार असेल तर तो एक्झिक्यूट होतो आणि सगळ्यात शेवटी बेरीज किंवा वजाबाकी काही असेल तर ते एक्झिक्यूट होतं। तर या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता तो आधी
पॅरेंथेसिसला म्हणजे ब्रॅकेटला प्रेफरन्स देईल, पण याच्यामध्ये कुठे सुद्धा ब्रॅकेट नाहीये, त्याच्यामुळे पुढे तो गुणाकार किंवा भागाकार शोधेल आणि त्याला आधी प्रेफरन्स देईल. तर इथे गुणाकार आहे तर तो आधी 3 गुणिले 2 हे एक्झिक्यूट करेल, त्याचं उत्तर येईल 6. आता गुणाकार आणि भागाकार कुठे सुद्धा नाहीये तर तो पुढचा प्रेफरन्स देईल बेरीजला, तर 10 अधिक 6 उत्तर येईल 16. पण जर मला 10 अधिक 3 यालाच पहिला प्रेफरन्स द्यायचा असेल आणि गुणाकाराला दुसरा प्रेफरन्स द्यायचा असेल तर मी काय करेल, तर जसं की मी सांगितलं ब्रॅकेटला हा पहिला प्रेफरन्स असतो, तर मी 10 अधिक 3 हे एका ब्रॅकेटमध्ये टाकेल. सो ब्रॅकेटमध्ये जे काही असेल ते सगळ्यात आधी एक्झिक्यूट होईल. तर या केसमध्ये 10 अधिक 3 हे ब्रॅकेटमध्ये आहे तर तो त्याला आधी एक्झिक्यूट करेल, उत्तर येईल 13. ब्रॅकेटनंतर नेक्स्ट प्रेफरन्स तो गुणाकाराला देईल, 13 गुणिले 2 उत्तर येईल 26. अजून एक उदाहरण आपण बघूया. फॅरनहाइटला सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करून बघू. तर मी एक व्हेरिएबल घेतो फॅरनहाइटचा, ज्याचा डेटा टाईप असेल डबल, त्याला व्हॅल्यू असाइन करतो 98.6. आता या व्हॅल्यूला मला सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर फॅरनहाइट टू सेल्सिअस कन्व्हर्जनचा फॉर्म्युला काय आहे, फॅरनहाइट -32 × 5 डिवायडेड बाय 9. तर इथं ऑपरेशन्सच्या ऑर्डरप्रमाणे तो काय करेल, तर फॅरनहाइट -32 आधी व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याला 5 गुणलं पाहिजे आणि जी काय व्हॅल्यू येईल त्याला परत 9 भागलं पाहिजे. पण C#मध्ये काय होईल, इथे आधी तो बघेल ब्रॅकेट कुठं आहे का, त्याला ब्रॅकेट नाही सापडणार, मग तो बघेल गुणाकार आणि भागाकार कुठं आहे का. तर इथं त्याला गुणाकार आणि भागाकार दोन्ही मिळत आहे, पण गुणाकार आणि भागाकारमध्ये तो पहिला प्रेफरन्स कुणाला देणार, तर या दोघांमध्ये जर प्रेफरन्स द्यायचं म्हटलं तर जो आधी असेल त्याला तो प्रेफरन्स देईल. तर भागाकाराच्या आधी गुणाकार आहे, त्याच्यामुळे तो 32 गुणिले 5 करेल. मग 32 गुणिले 5 केल्यानंतर उत्तर काय येईल, तर फॅरनहाइट -160 डिवायडेड बाय 9. आता तो परत बघेल की इथं कुठं ब्रॅकेट आहे का, नाहीये. गुणाकार भागाकार कुठं आहे का, तर भागाकार आहे इथं, त्याच्यामुळे तो आता आधी भागाकार करेल, 160ला 9ने भागेल. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हा क्रम चुकीचा आहे. आपल्याला काय पाहिजे, पहिलं फॅरनहाइट -32 झालं पाहिजे, त्याच्यानंतर त्याला 5 गुणलं पाहिजे आणि त्याच्यानंतर 9 भागलं पाहिजे. तर हा क्रम बदलण्यासाठी मी फॅरनहाइट -32ला ब्रॅकेट टाकतो आणि ब्रॅकेट टाकल्यामुळं तो आता पहिला प्रेफरन्स ब्रॅकेटला देईल, म्हणजेच फॅरनहाइट -32 करेल. उत्तर आले 66.6. आता त्याला 5 गुणेल तर त्याचं आउटपुट आलं 333. आता 333ला तो 9ने भागेल तर फायनल आउटपुट येईल 37. तर यासाठीच C#मध्ये ऑपरेशन्सची ऑर्डर ही खूप महत्त्वाची असते. कन्सोलवर आपण प्रिंट करून बघूया आणि प्रोग्राम रन करून बघूया. तर तुम्ही बघू शकता इथं त्याने 37 बरोबर प्रिंट केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टसोबत.